सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात चाललंय काय? माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकरांनी विचारलेले प्रश्न अतिशय गंभीर असून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम उज्ज्वल केसकर यांनी केले आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रभागात येणारे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय कोणाच्या दबावाखाली अ टेंडरचे पाकिट उघडून ब टेंडरचे पाकिट मात्र तसेच दाबून ठेवत आहेत. महानगरपालिका ठेकेदाराचे पोट भरणारे नसावे तसेच ब पाकिट 9 दिवस न उघडण्याचे धोरण राबवण्यासाठी कोणाचा दबाव आहे याबाबत महापौरांनी खुलासा करावा व या कारभाराबाबत लक्ष घालावे अशी मागणी उज्ज्वल केसकर यांनी केली आहे. परिमंडळ 3 उपायुक्त थोरात साहेब त्यांच्या अंडर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय आहे. 8 दिवस झाले, 9 दिवस झाले हे पाकिट उघडून ठेवलंय. पण दबाव आहे माझ्या ओळखीचा, माझ्या बरोबर काम करणारा, माझाच, मी ज्याला सांगेन त्याला काम देण्याचं. त्यामुळे ब पाकिट उघडून 8 दिवस झाले, 9 दिवस झाले तरी ब पाकिट उघडलं जात नाहीये. आमची मान शर्मेने खाली जाते. हे अशोभनीय आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये चांगली दर्जेदार कामं व्हायला पाहिजेत हा आग्रह राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींनी धरला. त्यांनी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधी आहोत, नगरसेवक आहोत, कॉन्ट्रॅक्टर नाही. आता त्याच्यामध्ये कुठल्या नगरसेवकाचं नाव नाही. आमची विनंती आहे महापौरांना, महापौरही त्याच क्षेत्रीय कार्यालयात बिनविरोध निवडून आले आहेत. इतके दिवस टेंडर न उघडता जर राहत असेल तर ते खचित शोभनीय नाही. माननीय महापौर, आपण यामध्ये हस्तक्षेप करा. आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उच्च शिक्षण मंत्री, सन्माननीय नगरविकास राज्यमंत्री आणि सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे याच्या कॉपी पाठवणार आहोत. पुण्यामध्ये अशा पद्धतीने काम होऊ नये.